की जेव्हा तुम्ही कास्टिंग करताना तुम्ही एका चांगल्या नटाला तुमच्या फिल्ममध्ये घेता, तिथे तुमचं अर्ध डिरेक्शन संपलेलं असतं. त्याच्यामुळे तुम्हाला काळजी करायची नाही, तुम्ही त्या ऍक्टरवरती विश्वास ठेवा की ते करतील. तुम्ही दरवेळेस जाऊन त्यांना सांगत बसा की नाही हा डायलॉग असा घेतो, असंच बघ तसंच बघ, गरज नसते. कारण त्यांची जी बॉन्डिंग आहे, मी त्याच्यामध्ये एक टाइम काय करू आता मध्ये त्यांना मोकळं सोडणं गरजेचं आहे. कारण की एकतर नशीब माझं चांगलं की असं नाही झालं की रमेश ह्या फिल्ममध्ये हिरो आणि मला ऍक्टर कोणतरी लांबची आणावे लागले. नशिबाने सगळे ऍक्टर म्हणजे मंदार असेल, निखिल असेल, त्यानंतर शशिकांत सर असतील, प्रभाकर सर, हे सगळे, प्रियांका हांडे आपली आणि जुईने तर बराच वेळ दिला होता वर्कशॉपसाठी. त्यांची बॉन्डिंग खूप चांगली जमली होती. काहीतरी चांगलं घडताना उगीच मध्ये ढवळाढवळ करणं बरोबर नाही. हा, कुठे वाटलं की नाही काहीतरी चुकतं तेव्हा सांगितलं तर ठीक. पण एक आपण म्हणतो ना, त्याला झाड चांगलं उगतंय तर त्याला पाणी टाकायचं काम करायचं, त्याला उगीच डिस्टर्ब नाही करायचं, सारखी जागा चेंज करून, असं आहे ते. तसं तो रिझल्ट त्यांनी दिलेला आहे. म्हणजे आम्ही याची चांगली बाजू खूपच आहे. म्हणजे तो जेव्हा कॅमेराच्या मागे राहतो ना, सगळ्यात महत्त्वाचं त्याच्या डोळ्यात नेहमी त्याच्या कलाकारांवर विश्वास दिसतो, जो आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. मला काम करताना काय लागतं की समोरचा माणूस जो डिरेक्टर आहे किंवा काय, त्याच्या मनात जर माझ्याबद्दल मला विश्वास दिसला ना आणि डोळ्यात नजरेत ते दिसले की तू करू शकतोस, तर ना आपल्याकडनं ना 1000% म्हणजे आपली जर पात्रता 200% असेल ना तर आपण 500% करतो, आपण स्वतःला पुश करतो.